अलीकडं नव्या पिढीला ठाऊक नाही. प्रस्थापित मंडळीकडून ती उद्ध्वस्त केली जाते, तिचं विडंबन करून मांडलं जातं. त्याला काही ओबीसी जबाबदार नाही किंवा SC-ST जबाबदार नाही, तर त्याला सत्ताधारी मराठा वर्ग जबाबदार आहे. आणि म्हणून गरीब मराठ्यानं पहिल्यांदा सत्ताधारी मराठा वर्गाकडे त्याचं उत्तर मागितलं पाहिजे की बाबांनो, तुम्ही एवढे मुख्यमंत्री दिले, एवढे आमदार दिले, एवढे खासदार दिले, इतक्या वर्ष सत्ता तुमच्याकडे असताना आम्ही गरीब का? याची उत्तरं त्यांच्याकडून त्याने घेणं गरजेचं आहे. की संविधानानं आपल्याला काय मिळालं नाही मिळालं हे अनेक लोकांना समजत नाही. जसं ओबीसीला कळायला फार उशीर लागला, ओबीसीला फुलेच कळायला उशीर लागले, तर संविधानाचं काय, बाबासाहेबाचं काय? म्हणजे आज आरक्षण मागणारे सुद्धा महाराष्ट्रातील मराठे आपल्या पोस्टरवर संविधान उल्लेख करतील, पण घटनाकार आंबेडकरांचा फोटो नाही लावणार. आंबेडकरवादी जनतेनं कमीत कमी किंवा संविधानप्रेमी जनतेनं कमीत कमी आपलं घर कसं वाढेल याचा विचार करणं गरजेचं आहे. काँग्रेसचं घर वाढवायचं, BJPचं घर वाढवायचं, ह्याचं घर पाडायचं, त्याचं घर बांधायचं. अरे या वादामध्ये आयुष्य गेलं, आपलं घर कधी बांधायचं? आंबेडकरी राजकारण अशानं काही मातीमोल करायचं का? आंबेडकरी राजकारण टिकलं तर तुमचा आंबेडकरी संघर्ष टिकेल. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. 133 जय ज्योती जय क्रांती. आज आपण महात्मा फुले यांच्या स्मृतीनिमित्त फुलेवाडा या ठिकाणी आलेलो आहे. समताभूमी असं या भूमीला म्हटलं जातं आणि या ठिकाणी अनेक मान्यवर येतात आणि अभिवादन करतात. आज या ठिकाणी आपल्यासोबत कायदेतज्ञ आणि BRSP संस्थापक अध्यक्ष डॉक्टर ॲडव्होकेट मान्य सुरेश माने या ठिकाणी आलेले अभिवादन करण्यासाठी. कायदेतज्ञ म्हटल्यानंतर अनेक गोष्टी आहेत. OBCचे प्रश्न आहेत, आत्ता आपल्याला माहिती आहे की OBCचे प्रश्न आहेत, तसेच मराठा आरक्षणाचे पण प्रश्न आहेत, धनगर आरक्षण, इतर सगळ्या गोष्टी. तत्पूर्वी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की महात्मा फुले यांचं जे काही कार्य आहे ते या ठिकाणी अभिवादनासाठी आलेले आहेत. सर, कशा प्रकारे अभिवादन करताय, काय सांगाल आजच्या या दिनानिमित्त? आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, ज्याला आपण आता नवीन नामकरण केलेली समताभूमी असं म्हणतो, ज्याला पूर्वी फुलेवाडा आपण असं नाव ठेवलेलं होतं, त्या या फुलेवाड्या समताभूमीला अभिवादन करण्यासाठी आणि त्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो काही मानवी अधिकाराचा संघर्ष केला त्याच्यासमोर नतमस्तक व्हावं, त्यांच्या संघर्षाला अभिवादन करावं आणि त्यापासून प्रेरणा घेऊन आपला जीवनक्रम भविष्यात करावा, या हेतूनं आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना आमच्या वतीनं अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेलो आहे. महात्मा ज्योतिबा फुले एकीकडं आपल्याला छत्रपती शिवरायांशी जोडतात आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आपल्याला महात्मा फुल्यांशी जोडतात. त्यामुळे छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, मग शाहूराजे आणि मग बाबासाहेब आंबेडकर ही एक सामाजिक परिवर्तनाची, एका नव्या समाज निर्मितीची एक संघर्ष मालिका आहे. ही संघर्ष मालिका अलीकडं नव्या पिढीला ठाऊक नाही. प्रस्थापित मंडळीकडून ती उद्ध्वस्त केली जाते, तिचं विडंबन करून मांडलं जातं. आणि म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न असतो की ही संघर्षाची मालिका, ही बहुजन संघर्षाची मालिका तेवत राहावी आणि यासाठी आज या ठिकाणी आलेलो. सर, आता आपण जी काय परिस्थिती बघतोय, राजकीय परिस्थिती असेल, सामाजिक परिस्थिती, आरक्षणाचा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मराठा आरक्षण असेल, OBC आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, आदिवासी आरक्षण असेल, या सर्व आरक्षणाचा एक मोठा प्रश्न महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये निर्माण झालेला आहे. तर आपण या सगळ्या गोष्टीकडे कसं बघता? 2014ला हे सगळे घटक असं म्हणायचे की आरक्षणाच्या कुबड्या नको आहेत आणि आता 2024 10 वर्षात नेमकी परिस्थिती उलटी झालेली आहे. आता सगळ्यांना आरक्षण हवं आहे. तर हे आरक्षणाचा तिढा कशा प्रकारे संपेल, तुम्ही याच्याकडे कसे बघता? एकतर भारतीय राज्यघटनेनं संविधानात्मक आरक्षण व्यवस्था जी निर्माण केली
तिचा मूळ हेतू असा आहे की ज्या वर्गाला प्रतिनिधित्व नाही त्याला प्रतिनिधित्व मिळावं आणि त्या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून शासन प्रशासनात त्याला भागीदारी मिळावी, या पद्धतीची संविधानात्मक रचना आहे, ती मांडणी आहे. या कक्षेमध्ये प्राथमिकदृष्ट्या महत्त्व दिलं गेलं संविधानानं ते शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला, आणि मग OBCसाठी एक व्यवस्था असावी म्हणून 340 कलमाच्या माध्यमातून OBC आरक्षणाची मांडणी केली. 1992ला सर्वोच्च न्यायालयानं मंडल निकालपत्र दिलं आणि OBCसाठी आरक्षण लागू झालं. पुन्हा 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीनं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये महिला आणि OBCंना आरक्षण मिळालं. त्यामुळं आरक्षण कक्षेमध्ये आतापर्यंत देशस्तरावर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC हे 3च वर्ग असतात. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे DT-NT किंवा VJ-NT हा एक नवीन वर्ग आहे, तो आरक्षणाच्या कक्षेत आहे. आता काय झालं आहे, तुम्ही ज्याचा उल्लेख केला की अलीकडं आरक्षण मागणाऱ्याची संख्या वाढते, हाच मोठा विडंबनाचा प्रकार आहे. एका बाजूला सरकारचे दावे वेगवेगळे की देशाचा विकास एवढा होतो आहे आणि दुसरीकडं आरक्षण मागणाऱ्याची संख्या वाढते. हा एकतर परस्पर विरोधाभास आहे, हे कॉन्ट्रडिक्शन आहे. दुसरी गोष्ट अशी की इतर समाजामध्ये जे काही गरीब वर्ग आहे त्याच्या सशक्तीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात सरकार यशस्वी नाही झाली, ती अयशस्वी झाली. ते सरकार कोणत्या पक्षाचं आहे आता मी त्याचा उल्लेख करत नाही, पण जी कोणती सरकारे आली त्यांनी इतर समाजातल्या सुद्धा गरीब समाज घटकांच्या विकासाचा, त्यांच्या सशक्तीकरणाचा जर मार्ग घेतला असता, त्यांच्यासाठी काही धोरणं राबवली असती, तर ते लोक आरक्षण मागण्याच्या लाईनीत आज उभे राहिले नसते. मग तो गरीब मराठा का असेना. मग महाराष्ट्रामध्ये मराठा सत्तेत अनेक वर्ष आहेत तरी मराठी गरीब का राहिले हा दुसरा प्रश्न येतो. आणि मग त्याच्यासाठी त्याला काही OBC जबाबदार नाही किंवा SC-ST जबाबदार नाही, तर त्याला सत्ताधारी मराठा वर्ग जबाबदार आहे. आणि म्हणून गरीब मराठ्यानं पहिल्यांदा सत्ताधारी मराठा वर्गाकडे त्याचं उत्तर मागितलं पाहिजे की बाबांनो, तुम्ही एवढे मुख्यमंत्री दिले, एवढे आमदार दिले, एवढे खासदार दिले, इतक्या वर्ष सत्ता तुमच्याकडे असताना आम्ही गरीब का, याची उत्तरं त्यांच्याकडून त्याने घेणं गरजेचं आहे. अशा वेळेला सरकारचं अपयश म्हणून ही मंडळी सगळी आरक्षणाच्या कक्षेत यायला बघत आहेत. मग मराठा असेल, आणखीन कुणी असेल. आता त्यांना आरक्षण कक्षात येता येईल की नाही, तर त्याचा सुप्रीम कोर्टाने एकदा निर्णय दिला 5 मे 2021ला की मराठा समाज हा आरक्षणास पात्र नाही, हा निर्णय दिला आहे 5 मे 2021ला. त्याच्या विरोधात पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टात टाकली, ती सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून टाकली. तेव्हा महाराष्ट्रातलं जर सरकार फडणवीसांचं, शिंदेचं म्हणत असेल की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, तर ही शुद्ध फसवणूक आहे. त्यांना सर्टिफिकेट कुणब्यांची दिली तरी त्यांना आरक्षण मिळणार नाही, कारण ही सर्टिफिकेटला कास्ट व्हॅलिडिटी लागते. त्या कास्ट व्हॅलिडिटी ह्या पुन्हा मिळणार नाहीत. एक प्रकारे पुन्हा 2024च्या निवडणुका तोंडावर असताना आरक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाजाला गाजरं सरकार ते वाटवण्यात येत आहेत. मी याला म्हणेन की तोंडाला पाणी पुसण्याचा हा प्रकार आहे. सर, काल संविधान दिवस साजरा करण्यात आला देशामध्ये. विशिष्ट वर्गाने साजरा केला असं दिसून आलं. त्या विशिष्ट वर्गाने जो संविधान दिन साजरा केला त्यामध्ये बाकीचे काही वर्ग अतिशय तुरळक प्रमाणात सहभागी झाले. तर या घटनेकडे तुम्ही कसं बघता आणि संविधानाची जी फलश्रुती आहे, म्हणजे आत्तापर्यंत जे काही संविधानाने आपल्याला दिलं आहे ते त्याकडे तुम्ही कशा प्रकारे त्याची तुम्ही विश्लेषण करता किंवा पहिल्यांदा की काल जो आपला संविधान दिवस बऱ्याच ठिकाणी साजरा झाला, संविधानप्रेमी जनतेनं केला. जे संविधानप्रेमी नाहीत त्यांनी नाही केला. पण आनंदाची बाब की काल सर्वोच्च न्यायालयात देखील संविधान दिन झाला, राष्ट्रपती आल्या आणि पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणामध्ये घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीचं, पुतळ्याचं अनावरण झालं. त्याबद्दल राष्ट्रपती असतील, सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस असतील, त्यांना आपण मनपूर्वक धन्यवाद द्यायला पाहिजे. आता राहिला प्रश्न असं की
जे आता तुम्ही उल्लेख केला त्याच्यावर सविस्तर मी काल नागपूरला असल्यामुळे याच्यावर 2 सभेमध्ये मांडलं की संविधानप्रेमी जनता कोण आहे, तर जे आंबेडकरवादी आहे तीच संविधानप्रेमी जनता आहे. याच्या पलीकडं संविधानप्रेमी जनता नाही. त्याचं कारण असं की संविधानानं आपल्याला काय मिळालं नाही मिळालं हे अनेक लोकांना समजत नाही. जसं ओबीसीला कळायला फार उशीर लागला, ओबीसीला फुलेच कळायला उशीर लागले, तर संविधानाचं काय, बाबासाहेबाचं काय. म्हणजे आज आरक्षण मागणारे सुद्धा महाराष्ट्रातील मराठी आपल्या पोस्टरवर संविधान उल्लेख करतील, पण घटनाकार आंबेडकरांचा फोटो नाही लावणार, त्यांच्या नावाचा उल्लेख नाही करणार. ही जी काही संविधान मानणारी आणि न मानणारी जी मोठी एक फळी आहे, त्यामध्ये भारतातला बहुतांशी वर्ग आहे त्याला असं वाटतं संविधानाचा आणि आमचा काय संबंध. पण संविधान आणि डॉक्टर आंबेडकर हे रसायन बहुजनाच्या मुक्तीचं हत्यार आहे. हे ज्यांना कळतं तेच संविधानप्रेमी माणसं जनता हे संविधान दिवस आनंदानं उत्साहानं साजरा करते. पण त्यांनीही तो पुन्हा एखादा सण म्हणून साजरा करणं हेही चुकीचं आहे. त्या संविधानामध्ये मताचा अधिकार दिला आहे, त्याचा नीटपणे वापर करावा. त्या संविधानानं सन्मानानं जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे, त्याचा सन्मानानं वापर करावा. म्हणजे संविधान या पुस्तकाची पूजा करण्याऐवजी संविधानात बाबासाहेब आंबेडकरांनी घटनाकारांनी काय सांगितलं आहे हे स्वीकारलं तर तो खरा संविधान दिन. संविधान दिनी म्हणजे नुसते मोर्चे काढणे, प्रदर्शनं काढणं, संविधानाच्या प्रतीची कॉपी फिरवणं, तर आणखी एक सण आपण त्याच्यात भरीत भर घालतो आहे. आपल्याकडे तसे प्रचंड सण आहेत. असं याच्यापासूनसुद्धा आंबेडकरी जनतेनं सावध राहिलं पाहिजे. सर, आता निवडणुका येत आहेत, असं म्हटलं जातं की संविधान हे धोक्यात आहे, तर त्याला वाचवण्यासाठी BJPला पाडलं पाहिजे आणि काँग्रेस किंवा इतर पक्षासोबत गेलं पाहिजे, अशी जी जनधारणा किंवा लोकांमध्ये जी भावना निर्माण झालेली आहे त्याबद्दल आपण कसं बघता? ही अर्धवट मांडणी आहे. इंदिरा गांधीच्या काळात हे संविधान जवळजवळ त्याचं 42वी घटना दुरुस्ती म्हणजे अर्ध संविधान पुनर्लिखाणच केलं होतं. इमर्जन्सी लावणं त्या काळात म्हणजे संविधानाच्या विरोधातच होतं. असं आहे की काँग्रेस जे करत होतं तिला काही गोलवलकर हेडगेवारी विचारधाराचा बॅकग्राऊंड नसल्यामुळं त्याची दाहकता कमी आहे. BJPच्या काळात ही दाहकता का जाणवते, तर BJP हेडगेवाल गोलवलकर यांच्या माध्यमातून सुरुवातीपासून त्यांचा लोकशाहीला विरोध आहे, त्यांचं संविधानाला विरोध आहे आणि त्यामुळं हे आपल्याला जास्त भयानक वाटतं. पण 2014ला पण हे सत्तेत आले, 19लाही आले, आता 24मध्ये विरोधी पक्षांची जे काही दुर्दशा आपण महाराष्ट्रातही बघतो आहे ना. महाराष्ट्रातलं सरकारसुद्धा 3 पक्षात असून एकामेकाचा सूर एकामेकात नाही, वास्तविक स्थिती आहे. तीच बाब विरोधकांची आहे. आता मात्र संविधानाची दाहकता, धोक्याची दाहकता, कारण असं आहे की मोदींनी नव्या पार्लमेंटचं उद्घाटन करताना साधू लोकांना जे महत्त्व दिलं, तो तामिळनाडूमधून तो शेंगोल आणला, त्याची काही प्रतिष्ठापना केली, ज्याला राजधर्माचं प्रतीक म्हटलं जातं, त्याची स्थापना करणं, पुन्हा हिंदुत्व राष्ट्राची जी काही मांडणी करणं, या पार्श्वभूमीवर संविधानाचा धोका या सरकारच्या विरोधात जास्त जाणवतो आणि म्हणून जनसामान्यामध्ये ती भूमिका आहे. म्हणूनच मी मगाशी म्हणालो की संविधानाची पूजा करण्याऐवजी संविधानामध्ये मताचा अधिकार आहे. जर सत्तेमध्ये बसलेले लोक चुकीचे वागत असतील तर त्यांना सत्तेतून हाकलण्याचा अधिकार साधारण माणसाच्या हातात आहे. मताचा अधिकाराच्या माध्यमातून त्याचा तरी उपयोग किमान आंबेडकरी जनतेने करावा, संविधानप्रेमी जनतेने करावा, असंच माझं स्पष्ट म्हणणं आहे. सर, काँग्रेस भाजप हे सारखं चालू आहे, मग त्याच्यातून काय तिसरा पर्याय लोकांना दिसतोय का? म्हणजे तिसरा पर्याय सांगू शकाल का की जेणेकरून संविधानाचा पण तिढा सुटेल आणि लोकशाहीला पण मजबूती मिळेल? तुम्ही जो आता म्हणाला तोच खरा कळीचा मुद्दा आहे की आंबेडकरवादी जनतेनं कमीत कमी किंवा संविधानप्रेमी जनतेनं कमीत कमी आपलं घर कसं वाढेल याचा विचार करणं गरजेचं आहे. काँग्रेसचं घर वाढवायचं, BJPचं घर वाढवायचं, ह्याचं घर पाडायचं, त्याचं घर बांधायचं. अरे या वादामध्ये आयुष्य गेलं, आपलं घर कधी बांधायचं? आंबेडकरी राजकारण अशानं काही मातीमोल करायचं का? आंबेडकरी राजकारण टिकलं तर तुमचा आंबेडकरी संघर्ष टिकेल.
आणि आंबेडकरी राजकारणाच्या माध्यमातून चांगली माणसं जर उद्या विधानसभेत गेली, लोकसभेत गेली, तर ते त्या सरकारला विरोध करतील. काँग्रेसवाले काय तेवढे फारसे विरोध करताना दिसत नाहीत. आपण अनेक वेळा पाहतो, जसं सनातन धर्माची आता चर्चा सुरू झाली, अर्धे काँग्रेसवाले पण म्हणाले आम्ही सनातन धर्माला मारतो. त्यामुळं BJP काँग्रेस हे जे काही कांशीराम म्हणायचे एकाच नाण्याच्या दोन बाजू, एकाच शिक्क्याच्या ह्या दोन्ही बाजू आहेत. अशा वेळेला समतावादी मंडळींनी, परिवर्तनवादी मंडळींनी, आंबेडकरवादी मंडळींनी, फुले शाहू आंबेडकरी माणसांनी आपल्या राजकारणातला खुटा मजबूत जर केला तर बाकीचे तुमच्याकडे येतील, नाहीतर तुमचा सातत्यानं वापर करून घेतील. संविधान खतऱ्यात आहेत म्हणून सांगतील. मग 2014ला वापर, 2019ला वापर, 2024ला वापर. आणि म्हणून आपण आपलीसुद्धा शक्ती ही निर्माण केली पाहिजे, मजबूत केली पाहिजे. हे सुद्धा आंबेडकरवादी जनतेनं विसरता कामा नये.